नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक हिरव्या मुगाचे अप्पे बनवणार आहोत। हे इतके हेल्दी आहेत आणि खायला तर खूप मस्त लागतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी हिरवे मूग रात्रभर भिजत घालून ठेवले होते। तुम्ही 5 ते 6 तास जरी भिजत घातले तरीही चालतील। गरजेनुसार तुम्ही मूग कमी जास्त घेऊ शकता। इथे मी 2 वाटी मूग रात्रभर भिजत घालून ठेवलेले होते। तर छान असे आपले हे मूग भिजलेले आहेत। आता की नाही यातलं पाणी काढून की नाही हे जे हिरवे मूग आहेत की नाही ते की नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। यामध्ये थोड्याशा 5 ते 6 लसणच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे कमी जास्त, त्यानंतर 1 वाटी दही घालायचं आहे आणि 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे मी आणि गरजेनुसार पाणी घालून की नाही आपल्याला हे बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे याची। खूप जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे जसं आपण इडली डोस्यासाठी बनवतो ना तसंच। तर इथं बघा हे मी बारीक करून घेतलेलं आहे। आता की नाही यामध्ये बघा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी। तुम्ही आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता यामध्ये। गाजर, शिमला मिर्च, वाटाणा जे तुम्हाला भाज्या आवडतील ना त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। मी फक्त कांद्याचा वापर केलेला आहे। छान असं मिक्स करून घेऊयात। आता की नाही यामध्ये बघा थोडंसं जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी दिलेली आहे मी तेलामध्ये। ती फोडणी आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूप छान लागतात हे अप्पे। तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। वरून तुम्ही कोथिंबीरही घालू शकता थोडीशी बारीक कट करून। यामध्ये की नाही मी आता थोडासा सोडा घालणार आहे, पाव चमचा। तुम्ही इनोही घालू शकता। पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप मस्त हे अप्पे तयार होतात, खायलाही खूप टेस्टी लागतात आणि शिवाय हेल्दी आहेत। लहान मुलं हिरवे मूग खात नाहीत जास्त आवडीने, तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे अप्पे बनवून बघा एकदा, खरंच खूप छान लागतात। आता लगेच आपण अप्पे बनवायला घेऊयात। अप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती। तेल घालायचं आहे, तेल, तूप, बटर तुम्ही आवडीनुसार कशाचाही वापर करू शकता। इथं मी तेल घातलेलं आहे। आता की नाही तेलामध्ये की नाही थोडंसं तीळ घातलेले आहेत मी। तीळ घातले ना अप्पे छान लागतात। गॅस बारीक करायचा आहे आणि लगेच आपल्याला अप्पे बनवून घ्यायचे आहेत। मुलं की नाही रोज भाजी चपाती खायचं कंटाळा करतात, त्यांना काहीतरी नवीन हवं असतं, तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा त्यांना नक्की बनवून द्या। खूप छान लागते खायला। एकदा हे हिरव्या मुगाचे अप्पे बनवून तर बघा, तुमची मुलं खूप आवडीने हे अप्पे खातील। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा छान असे अप्पे मी बनवून घेत आहे। गॅस बारीक केलेला आहे। एक 5 मिनटं झाकून ठेवूयात आपण। 5 मिनटं झाल्यानंतर बघा छान असे खालच्या बाजूने अप्पे आपले भाजलेले आहेत। खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करूयात। आता बघा किती छान एकदम करपूस असे हे अप्पे आपले खालच्या बाजूनी भाजून तयार झालेले आहेत। दोन्ही बाजूनी आपल्याला अप्पे छान असे करपूस भाजून घ्यायचे आहेत। मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे हिरव्या मुगाचे अप्पे एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागतात। तुम्ही नारळाची ओली चटणी करू शकता याच्यासोबत खायला किंवा फक्त सॉससोबतही खाऊ शकता। खूप मस्त असे हे आपले हिरव्या मुगाचे अप्पे तयार झालेले आहेत। एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बघा किती छान एकदम मस्त टम्म फुगलेले हे आपले अप्पे तयार झालेले आहेत। खूप मस्त लागतात, मुलांनाही खूप आवडतील। तर एकदा नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।